संध्याकाळी 5च्या बातम्यांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आत्ता आपल्या हाती येते। त्या बातमीने आपण बातमीपत्राची सुरुवात करूयात। शिवसैनिकांनी एका दुकानदाराला जबर मारहाण करण्याची घटना घडली आहे। मोफत 100 वडापाव या दुकानदाराने दिले नाही म्हणून विलेपार्ले पश्चिम इथल्या युवा सेनेचा पदाधिकारी तृप्ती महाडिकनं सुनील महाडिकनं तृप्ती फरसाण मार्टच्या मॅनेजर चेतन पटेल यांना लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना घडली। गेल्या शनिवारी 26 फेब्रुवारीला हा प्रकार घडला। विलेपार्ले पश्चिमच्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने साहेब क्रिकेट चषकांचे सामने भरवण्यात आले होते। या सामन्यांकरता तृप्ती फरसाण मार्टच्या मालकाने 100 वडापाव मोफत दिले नाही याकरता मॅनेजरला मारहाण करण्यात आली। तृप्ती फरसाण मार्टचे मॅनेजर यांना कुपर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। सुनील महाडिक यांच्यावरती जुहू पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करून गुन्ह्याची नोंद करत पोलिसांनी ताब्यात घेतला। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। प्रशांत अंकुशराव माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमका काय प्रकार आहे हा सगळा? पोलीस काय सांगतात? नक्कीच की पोलिसांकडनं त्यांना गुन्हा नोंद झाला असे जरी सांगत असतील तरी ही घटना विलेपार्ले मधली आहे। हे बाळासाहेब ठाकरेंच्या जो स्मृती दिवस चालू आहे त्यानिमित्त प्रत्येक ठिकाणी मुंबईत तसे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सामने किंवा काही कार्यक्रम योजलेत। तर अशाच कार्यक्रमासाठी 100 वडापाव आम्हाला फुकट पाहिजे म्हणून हा सुनील महाडिक हा तृप्ती फरसाण मार्टमध्ये गेला होता आणि तिकडच्या मॅनेजरला जाऊन भेटला आणि त्याने सांगितलं आम्हाला पाहिजे। तो मॅनेजरही त्याला एकदम चांगल्या भाषेत बोलला की जर तुला फुकट जर पाहिजे असतील तर मी माझ्या शेठला विचारतो आणि तुला देतो। पण मात्र त्याला तो राग अनावर झाला आणि त्याने तो काठीने त्याला मारहाण केली, वरून त्याच्यावर काठी फेकूनही मारलेली आहे। आणि याबद्दल जुहू पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर जो सुनील महाडिक आहे, जो युवा सेनेचा पदाधिकारी असं म्हटलं जातं, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। तर एकीकडे जर उद्धव ठाकरे सांगतात की शिवसैनिकांनी ती चांगली कामं दाखवण्यात यावी, मग ही वाईट कामं दाखवायची नाहीत का? तर आजूबाजूचे जे तिकडचे जे दुकानदार आहेत ते सुद्धा या भीतीपोटी आहेत असंच या दुकानदाराचं म्हणणं आहे। अजित या सगळ्यामध्ये प्रशांत एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शिवसेनेचे जे स्थानिक नेते आहेत, या पदाधिकाऱ्याचे जे तिथले स्थानिक नेते आहेत, तिथले विभाग प्रमुख, त्यांची काही प्रतिक्रिया मिळू शकली का? अजूनपर्यंत कोणाची प्रतिक्रिया आली नाही। पण मुंबईमध्ये असे बरेच ठिकाणी अशा घटना घडतात। मात्र एक दुकानदाराला आपलं दुकान चालवायचं असतं। उद्या आज जर यांच्या विरोधात आपण जर काही पवित्र आपल्याबरोबर आता सध्या फोन लाईन वरून नीलम गोरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। नीलमताई, शिवसैनिकांच्या चांगल्या बातम्या दाखवा असं पक्षप्रमुखांनी सांगितलं, ते आम्ही दाखवतोय, पण मग याचं काय करायचं आता? आपला पदाधिकारी आहे शिवसेनेचा, 100 वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून दुकानदाराला मारहाण। मगाशी दुसऱ्या वाहिनीवरती बातमी पाहिल्यावर मी जरा माहिती घेतली काय परिस्थिती आहे त्याच्याबद्दल। तो मारहाण करतो आहे ते चुकीचंच आहे, त्यात कुठली पक्ष त्याचं समर्थन तर करणार नाही आणि पक्षाने त्याची अतिशय गंभीर दखल घेतली आहे। ही जी घटना घडली आहे त्याची। पण दुसरं मला आपल्याला माहितीसाठी सांगायला पाहिजे की या दुकानदारांनी काल पोलीस कंप्लेंट केली आणि पोलीस कंप्लेंट करून त्या व्यक्तीवरती, महाडिकवरती गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस तपासामध्ये कशावरून वादविवाद झाला त्याच्या खोलात जातील। मुळात फक्त दुकानदाराचं जे काय म्हणणं आहे कशामुळे वादविवाद झाला मी समर्थन अजिबात करत नाहीये, परंतु रेट वरून वाद झाला। तुमच्या बातम्यांमध्ये जे येत आहे ना की 100 वडापाव फुकट मागितले, तर त्यामुळे मला एवढंच असं वाटतं की जे घटना घडली आहे ती दाखवणं तुम्ही योग्यच आहे। आणि उलट जिथे जिथे आता मी आता अनिल परबांशी तेच बोलत होते की याच्या पुढे ज्या काही शिवसैनिकांच्या ठिकठिकाणी वादविवाद होतील ते आपणच मीडियाला कळवतो ऑफिशियली, म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन त्याचं काय काय वादविवाद झालाय। मुळात एक लक्षात घ्या की महाडिकांचा जो वाद आहे तो पक्षाने त्याला सांगितलं की तू जाऊन असं काहीतरी मारहाण कर, असं काही ऑफिशियल आंदोलन नाहीये। म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जे काही वर्तन असतं ते संपूर्ण पक्षाला जोडणं हे योग्य नाहीये, एवढंच आमचं त्याच्यात म्हणणं आहे आणि आम्ही त्याची गंभीर दखल घेतलेली आहे। तुम्ही अलर्ट आहात आणि या संदर्भामध्ये दाखवताय माहिती, तुमचा तो अधिकार आहे, आमचं त्याच्यावरती काहीच म्हणणं नाहीये। ताई, माझा पक्ष सत्तेत आहे ही जी मानसिकता आहे तशी मानसिकता तर शिवसैनिकांमध्ये आलेली नाही ना? बरं झालं तुम्ही प्रश्न मला विचारला ते। याचं कारण असं आहे की आम्ही सत्तेत असलो तरी सुद्धा जिथे जिथे जनतेचे प्रश्न आहेत तिथे कुठेही मला वाटत नाहीये की शिवसेनेची भूमिका जी आहे, दुष्काळग्रस्त असतील किंवा मुंबईच्या ठिकठिकाणचे म्हाडामधल्या घरांचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, कुठेही शिवसैनिक स्वतःच्या कर्तव्यापासून दूर गेलेत
असं म्हणता येणार नाही. काही व्यक्ती जर का अशा पद्धतीने कुठे रागाच्या भरात किंवा त्यामध्ये त्यांचा संताप अशा पद्धतीने झाल्यामुळे वर्तन करून कायदा हातात घेत असतील वैयक्तिक स्वार्थासाठी, तर त्यांना असं कुठेही शिवसेनेने सांगितलेलं नाही की तुम्ही असं करा. जी काही आंदोलनं असतात ती सामाजिक कामासाठी, सामूहिक कामासाठी ज्या वेळेला संघर्ष असतो त्याचं शिवसेना समर्थन करते. या बाबतीमध्ये आता त्याला शिवी दिली आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या वादविवादाची परिणती झाली. तुमच्याकडे जो व्हिडिओ आलेला आहे त्याच्यात तुम्ही पोलिसांना विचारा, पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले, त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप शिवसेनेकडून झालेला नाहीये हा जो आहे तो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे जे आमचे बोलतायत ना लोक सारखे की माज आलाय शिवसेनेला, माज आलाय शिवसेनेला, तुम्हाला लक्षात असेल, तुम्ही अभ्यासक आहात, झीवर तर मी नेहमी पाहत असते की काही वर्षांपूर्वी आम्ही विरोधात होतो त्यावेळेला सुद्धा लोक म्हणायचे की सगळं शिवसेनाच हुकूम चालवते. तर याला आम्ही काय करणार? आमचं चुकीचं असेल ते चुकीचं कोणीच समर्थन करू नये ना, असंच आमचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. ताई, जे शिवसैनिकांची सर्वसामान्यांसाठीची आंदोलनं असतात, मुंबईतले असोत, महाराष्ट्रातले असोत, हे पण खरं नाही ना. तुम्ही पण अतिशयोक्ती करू नका अशी आमची तुम्हाला विनंती आहे. नाही, घडलेली ही घडलेली घटना आहे, याच्यामध्ये अतिशयोक्ती अजिबात नाहीये. शिवसैनिकांची चांगली कामं आम्ही दाखवतो, त्यांचं कौतुक करतो. चांगलं काम करणारा कुणी असो त्याचं कौतुक करणं साहजिक आहे, सगळेच करतात. पण एक आहे की सतत लागोपाठ ठाण्यामधली बातमी असेल, आता ही बातमी असेल, शिवसैनिक असतील तर ती दाखवली जाईल. पण तुम्हाला असं सांगते, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारलाय. पण मुंबईमध्येच आज गटप्रमुख पुरुष आणि महिला यांची संख्या बघितली तर काही लाखांच्या वर कार्यकर्ते आहेत. ठाण्यामध्येही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा वेळेला वेगवेगळ्या या मानसिकता आणि प्रवृत्ती असतात. ही काही पक्षांनी सांगितलेली त्यांना भूमिका नसते. आणि त्यातून माझं तर निरीक्षण असं आहे की बरेचसे लोक तुम्हालाही दिसत असतील, वेटर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारनी गरीब लोक जिथे दिसतात, हमाल असतात, वेटर असतात, त्या ठिकाणी अनेक लोक सरळ बोलतच नाहीत. अनेक लोक असे वागतात, अरे कार्य करून बोलतात वयाने मोठ्या माणसांना सुद्धा. हे जे बोलतात ते लोक सगळे काही शिवसेनेचे असतात का? काही मानसिकता बदलायला वेळ लागतो आणि त्याच्यामधून या गोष्टी घडत असतात असं मला वाटतं. यांना कोणी असं सांगितलेलं नाही की तुम्ही अशा स्वतःच्या गोष्टी. हा एक मी जरूर सांगेन इथे, आणि मला ते जाहीर सांगणं काही हे वाटत नाहीये की अन्याय होतो त्या ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन करणं. उद्या मला तर असं वाटायला लागले की तुम्ही असं जे वातावरण करताय तर सामूहिक प्रश्नासाठी सुद्धा शिवसेना जे काही करते त्याला राडा संस्कृती आणि तुम्ही दादागिरी शब्द वापरता. त्यामुळे तो तुमचा प्रश्न आहे, तुमचा अधिकार आहे काय करायचं काय नाही त्याचा. पण वैयक्तिक अशा कृत्यांचं काही पक्ष समर्थन करणार नाही. ठाण्याच्या बद्दलही केलं नव्हतं आणि इथेही केलेलं नाही. हे किती वेळा आम्ही सांगितलं तर तुम्हाला खात्री पटेल? मला आकडा सांगा, तितक्या वेळा आम्ही माझी सांगायला तयारी आहे तुमची तुम्हाला. ताई, असं आहे म्हणजे जिथं सर्वसामान्य माणसाकरता बाळासाहेब हयात होते त्यावेळेला बाळासाहेब कौतुकच करायचे आणि ते कोणाला घाबरत नव्हते. सर्वसामान्य माणसाकरता जर शिवसैनिकांनी काय आंदोलन केलं तर त्याला शिवसेना स्टाईल म्हणतात सगळे. आणि खरंच ते चांगलं असेल आणि तिथे कोणी दाद घेत नसेल आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं तर कौतुक होतच. पण इतर वेळी मी तुमच्या अनेकदा प्रतिक्रिया घेतल्या आहेत, दुसऱ्या कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असला तर पक्ष त्याच्यावर काय कारवाई करणार, पदाधिकारी असं करत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय, हे प्रश्न नेहमी उपस्थित होतात. ते झाले पाहिजे. माध्यम म्हणून ते करणं आमचं काम आहे, ते करत राहू आम्ही. चित्रा वाघ आपल्याबरोबर आहे. चित्राताई, एक गोष्ट अशी घडली महाराष्ट्रामध्ये जी आपण खरंच सहन करू शकत नाही. कर्तव्यावरती असलेल्या महिला पोलिसाला मारहाण झाली, तोही शिवसैनिक होता. दुर्दैवानं पक्षानं थेट प्रत्येक माणसावरती कंट्रोल ठेवू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली. खरं आहे, आता आज इथं थेट मारहाण होतीये, हाही शिवसैनिक आहे. नाही, बरोबर आहे की मागची जी घटना घडली, ठाण्याची घटना, मला वाटतं 2च दिवस झाले, अजून सुद्धा तिथं जे संबंधित लोक आहेत ते कोणी तिथं गेलेले नाहीयेत. मी कालच माहिती घेतली की त्या मुलीचं मनोबल वाढवण्यासाठी ज्या पद्धतीची घटना घडली आणि त्याच्यानंतर 1च दिवस झाला आणि पुन्हा एकदा 100 फुकट वडापाव पाहिजे ते दिले नाहीत म्हणून आता तिथे माध्यमातून असंच आहे. कारण ज्या वेळेला मी परवा बोलले त्यावेळेला मला सांगितलं राष्ट्रवादीने आरोप केला की तो शाखा प्रमुख शिवसेनेचा आहे किंवा काय. हे राष्ट्रवादीची चित्रा वाघ नाही म्हणत आहे, जे माध्यमातून जे समोर येत आहे त्याच्याच बद्दल बोलतीये. आणि आता पण जी माहिती आली आहे ती अशाच पद्धतीची आली आहे. एका प्रकारची गुर्मी आणि मात करण्यासारखे सगळेजण वागतायत. याच्यावरती आता त्यांचा पक्ष काय कारवाई करतो ते आम्ही बघतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून परभणीमध्ये सामूहिक लग्न झाली आणि मग ती पोस्ट फिरली की हे दिसत नाहीत का,
आम्हाला तिथे त्या पोस्ट पाठवण्यात आल्या, हे तुम्हाला दिसत नाही का की शिवसेनेने हे काय केले? म्हणजे एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने काम करणार म्हणून तुमच्या या गुन्ह्यांचं समर्थन काही होऊ शकत नाहीये. याच्यावरती कठोरमध्ये कठोर कारवाई तर व्हायला पाहिजेच पोलिसांकडनं, आम्हाला ती अपेक्षित आहे. आणि यांच्या पक्षाकडून काय होतं याच्यावर पण आमचं लक्ष आहे. तर एक मानसिकता अशी असते बघा की सर्वसामान्य जो व्यापारी आहे, जो सर्वसामान्य माणूस आहे, त्याला व्यवसाय करायचा असतो. पक्षाचा कार्यकर्ता, तिथला स्थानिक नेता, तो कुठल्याही पक्षाचा असो, ह्या सगळ्यांच्या कडून होणारा छळ असेल, विविध सण-उत्सवांच्या खाली घेतल्या जाणाऱ्या वर्गण्या असतील, हे सगळं जे आहे ते त्याच्याने व्यापारी खरंच त्रस्त असतो. काय आवाहन कराल आपण पोलिसांना या घटनेमधल्या या व्यक्तीवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, याच्या संदर्भामध्ये काय मागणी कराल आपण? निश्चितपणे पोलिसांनी त्यांचं काम जे आहे ते सुज्ञपणे करावं, सरळपणे करावं. जर तशी तक्रार आली असेल तर संबंधित मग कोणी पण असू दे, मी असं म्हणणार नाही की आता तो शिवसेनेचा आहे, आधी कुठल्याही पक्षाचा, अगदी आमच्या पक्षाचा असेल तरी सुद्धा असं ज्या वेळेला होत असेल त्या ठिकाणी तिथे पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे. अशा गुन्ह्यांना आळा घातला गेला पाहिजे. आणि विशेषतः कालच माझ्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला सत्तेमध्ये असतो त्यावेळेला सगळ्या पदाधिकाऱ्यांची, सगळ्या कार्यकर्त्यांची ही फार मोठी जबाबदारी असते की आपल्या कुठल्या कामाने आपल्या पक्षाची मान खाली जाणार नाही. आणि असं जर होत असेल तर पक्ष त्याच्यावर कारवाई करतात. आता खाली वाट बघतोय की पक्ष कोणाकोणावरती शिवसेना कारवाई करते येते, त्याच्यावर आमचंही लक्ष आहे. नाही खरं, आपल्याबरोबर आता नीलम गोरे होत्या. मी त्यांचा आपला इथे संवाद घडवून तेच आपण त्यांना आवाहन करणार होतो, पण नीलमताईंनी फोन ठेवलाय. हा पक्ष कुठलाही असो, त्या कार्यकर्त्यानं आपल्या पक्षाची इमेज जी आहे ती शेवटच्या पातळीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली, हे समजून काम केलं गेलं पाहिजे. अनेक ठिकाणी सर्वसामान्य दुकानदारांना, सर्वसामान्य व्यापाऱ्याला जर असा त्रास होत असेल तर त्याला थेट जाऊन पोलिसात तक्रार करता येत नाही. या व्यक्तीने तक्रार केलेली आहे, पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. पण ताई, याच्यामध्ये एक गोष्ट असते की सर्वसामान्य जे कार्यकर्ते असतात ते वेगवेगळ्या टुर्नामेंट्स असतील, इतर ज्या स्पर्धा असतील किंवा बाकीच्या इतर ज्या गोष्टी असतील त्या ज्यावेळेला भरवतात, तो पैसा उभा ज्या पद्धतीने केला जातो, म्हणजे आता हे 100 वडापाव फुकट दे, बाकीचे इतर काही कार्यक्रमांसाठी हे फुकट दे, ते फुकट दे, हा जाचाच आहे सर्वसामान्यांना, असं आपल्याला राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वाटत नाही का? आहे की ज्या वेळेला अशा पद्धतीचे कार्यक्रम ठरवले जातात, त्याचे जे आयोजक असतात ते कुठल्या पद्धतीतून हे करतात याचं भान असणं नेत्यांना सुद्धा गरजेचं आहे. अशा पद्धतीने वेठीला धरून आणि जर 100 वडापाव नाही दिले तर बांबूनी मारून ही काय मोगलाई लागली आहे का? मग याला काय तुमच्या स्टाईलच्या नावाखाली सगळं खपवून घ्यायचं का? हा एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे काहीतरी करायचं, गुंडागर्दी करायचं, प्रत्येक जसं तुम्ही मगाशी म्हणालात व्यापारी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, तो काय म्हणतो, जाऊ दे बाबा, यांना देऊन नाही टाकलं तर उगाच आपल्या दुकानावरती दगडफेक होईल किंवा आणखीन आपल्याला वेटीला धरलं जाईल, या भीतीपोटी माणसं करतात. हो, खरं चित्रताई, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आमदार राम कदम आता आपल्या बरोबर आहेत. नीलमताईंनी फोन ठेवला, पण आपण राम कदमांना विचारूयात. कदम साहेब, गृह खातं तुमच्या पक्षाकडे, सर्वसामान्य माणूस नीटपणे व्यवसाय करू शकेल का? सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीनं दुकानात घुसून मारलंय सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेचे, करतील पोलीस कारवाई? गुन्हा दाखल झालाय? अजितराव, मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की कायद्याच्या समोर सर्व समान आहेत. मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल किंवा उच्चतम नेता असेल, कायदा सर्वांसाठी सारखा आहे. आणि जवळपास अशा ज्या ह्या वाढणाऱ्या घटना आहेत, मग त्या कुठल्या एका स्पेसिफिक पक्षाच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येणार नाही. काँग्रेसच्याही कार्यकर्त्याने अनेक ठिकाणी मारहाण केली, राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्याने मारहाण केली. पण अशा पद्धतीनं घटना जर घडत असतील, पोलिसांचं काम करतील, कायदा कोणालाही पाठीशी घालणार नाही. नाही कदम साहेब, याच्यात एक गोष्ट आहे, सत्तेत आलेला जो पक्ष आहे त्या सत्तेत आलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अशा घटना सतत का घडतात? म्हणजे काय असं असतं का की सत्तेतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस कारवाई करत नाहीत किंवा एक वेगळ्या प्रकारची शक्ती येते का कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये? अजितजी, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगेन की सत्तेमधले जरी करता काही कार्यकर्त्यांनी हे 1-2 ज्या घटना, कालची ट्रॅफिक पोलिसाची पाहिली आणि ही आजची, अशा 2 घटना ह्या नजीकच्या काळात घडल्यात. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून कधीही अशा प्रकारची घटना घडलेली नाही. आमच्या मित्रपक्षाचे हे कार्यकर्ते असले तरी बाकी चांगले कार्यकर्ते सुद्धा आहेत आमच्या मित्रपक्षाच्या पक्षामध्ये. त्यामुळे 1-2 कार्यकर्ते पक्षाला गालबोट लावत असतात, तर कायदा कायद्याचं काम करेल आणि अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेला सरकार पाठीशी घालणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.